आपला मराठा समाज आपल्या मुलाच्या न्यायासाठी जिल्ह्यात एकत्र आला। या मराठा समाजानं अनेक वर्षापासून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई सुरू केली। शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशिबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्याय आणि अन्यायच वाट्याला यायचं। आता मराठा समाजानं लाखोच्या संख्येनं गाव खेड्यातून आणि शहरातून एकत्र यायचं ठरवलं। याचं कारण होतं आपल्याला न्यायाशिवाय आता पर्याय नाही। ही लढाई सलग 10 महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे। कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहेत। एखाद्या लढाईत जर उतरलं, एकदा जर मैदानात उतरलं तर विजय घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही। मराठ्यांनी एखादी लढाई जर हातात घेतली, परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला नाही। एकदा जर एखादा लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे, एक तर विजय मिळवून वापस यायचं, कंपाळी विजयाचा टिळाच लावून यायचा नसता मरण पत्करून माघारी यायचं, पण मोकळं माघारी फिरायचं नाही। म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केलेला हा अविरतपणानं उभा आहे। ही लढाई आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीये। सलग 10 महिने झाले ही लढाई सुरू आहे। घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, ते पण फक्त ओबीसीतूनच आम्ही घेणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।